आजचे इम्पॉर्टंट करंट अफेअर्सचे टॉपिक बघायचे आपल्याला. पहिला जो प्रिलियमच्या अँगलने की नवीन एक स्पेसिस सापडलेली आहे, तर तिचं जीनस नेम माहिती पाहिजे की कारण आपल्याला UPSCच्या अँगलने तो प्रश्न येऊ शकतो की जे काही क्रिस्टॅसियन आहे, तर हे कशाशी रिलेटेड आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट न्यूज जर आपण बघायला गेलो, तर गाझा पीस डीलला इंडियाला इन्व्हाइट केलं आहे. तर आता आपल्याला माहीत पाहिजे की गाझाचं लोकेशन माहिती पाहिजे. इस्राईल वेस्ट बँक आहे. तर जो पण तो मिडल ईस्ट किंवा आपण त्याला वेस्ट एशिया म्हणू, तो जो रिजन आहे आपल्याला तो पूर्ण मॅपिंगच्या अँगलने माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण बघायला गेलो पुढचं आर्टिकल, तर बघा पुढचं आर्टिकल जे आहे ते आपण अटल बिहारी वाजपेयींचं खूप वेळेस वाक्य ऐकतो की आपले जे मित्र आहे ते बदलवता येतात, परंतु जे शेजारी असतात ते बदलवू शकत नाही. तर त्याच्यावरून ही गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला आणि IRच्या दृष्टीने तो पॉईंट पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बघा पुढे एज्युकेशनमध्ये काय काय क्रायसिस आहे, तर हा एक खूप इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. मग आपल्याला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, त्याच्यानंतर काय सोल्युशन देता येतील त्याच्याशी रिलेटेड आर्टिकल आहे. त्याच्यानंतर जर नंतरचं आर्टिकल आपण बघू तर सोशल जस्टिसच्याच अँगलने की चाइल्ड ट्रॅफिकिंग काय आहे. त्याच्यानंतर आपल्याला मग माहिती पाहिजे आपलं की कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठे प्रोव्हिजन आहे का, आर्टिकल 23 याच्याबद्दल काय सांगतं, ठीक आहे. त्याच्यानंतर जो नवीन आपलं BNS आलेलं आहे, ठीक आहे, भारतीय न्याय संहिता, त्याच्याबद्दलच्या सुद्धा प्रोव्हिजन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काय प्रॉब्लेम आहे, का चाइल्ड ट्रॅफिकिंग होते, त्याच्यानंतर कोणकोणत्या गोष्टी आहे ते पण लक्षात ठेवायचं. आणि IRच्या दृष्टीने परत एक इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याला इंडिया जर्मनीच्या ज्या टाईज आहेत किंवा जे रिलेशन आहे, तर ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. धन्यवाद.